कोर्टापेक्षा जास्त आहे का महानगरपालिका सर? कोर्टापेक्षा जास्त आहे का महानगरपालिका सर? तुम्ही पेपर पाहायला तयार नाही. अरे नाही लागे त्याची कॅन्सल झालं म्हटलं ना. कोर्ट मॅटर आहे ना, जागेचा वाद आहे तो. हे तुम्ही स्ट्रक्चर याला अडथळा निर्माण पाडल्यानंतर त्याचा मलबा मुआवजा तुमच्या जमिनीचा आहे, मलब्याचा आहे का दादा? जमीन देईन ना आम्ही, आमची जमीन. ज्या वेळेला ऐकून घ्या दादा, ज्या वेळेला नाही ज्या वेळेला तुमचा मोबदला इथे देण्याचा विषय करायचा आहे, आम्हाला तुम्हाला मोबदला द्यावाच पाहिजे. त्याच्याशिवाय आम्हाला घेता येणार नाही. हा मलब्यामुळं पूर्ण रस्त्यावरती यावायला लागलं. हा मलबा आमच्या जागेवर. अरे असं काय आमच्या जागेवर आहे सध्या. दादा तुम्ही करू शकत नाही. ऐकून घ्या सर, मलबा आमच्या जागेवर आहे. बरोबर आहे. तुम्ही जागा आमची ताब्यात घेणार आहे ना? हो निश्चितपणे. मोबदला तुम्ही आज द्या, आम्ही उद्या तुमच्या सकाळी आता या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारे मलबा करून ठेवता येत नाही दादा. अरे सर, आम्हाला काय नोटीस दिलेली तुम्ही? धोकादायक इमारत काढण्याची जबाबदारी आमची. आता तुम्ही उचललं नाही ना. 2 JCB आणखीन बोलवा, हे उठून सगळं जमा करा ते. आणि जर हे असेल त्या पद्धतीने हे करा. बिलकुल रस्त्यावरती चालणार नाही अशी दादागिरी. तुम्ही काय प्रकार करता दादा? पैसे तुम्ही दादागिरी करणार? आम्ही तुम्हाला पैसे देणार. ज्या वेळेला आम्ही तुम्हाला म्हणतोय देणार, मोबदला देणार आमचा अधिकार आहे. ज्या वेळेला तुम्ही अशा प्रकारे ऐकून घ्या दादा, ऐकून घ्या दादा, तुमच्या जमिनीचे मालक आम्ही नाही आहोत. ऐकून घ्या, तुमच्या जमिनीचे मालक आम्ही नाही. आम्ही तुमच्या जमिनीचे मालक नाही. पुरुष सांगतो तुम्हाला, ज्या वेळेला आम्हाला तुम्हाला मोबदला द्यायचा, तुम्ही आमच्याकडे प्रकरण दाखल करा. 7 दिवसाच्या आत तुम्हाला मोबदला आम्ही देऊ. ही आमच्यासाठी जबाबदारी. ऐकून घ्या दादा, 1 मिनिट ऐकून घ्या. तुमच्या दुसरी गोष्ट सांगतो. आता तुमच्या जागेवरती तुम्ही हा जो मलबा केलेला आहे, हा पूर्ण ट्रॅफिकला आणि सगळ्या गोष्टीला अडचणीत करतो. ऐकून घ्या ना. ज्या वेळेला आपण जबाबदार नागरिक म्हणून आहोत, आपण आता फेस्टिवल सीझनमध्ये आहोत, इथं किती मोठं कंजेशन होईल. एखादा अपघात झाला, तुमचे पैसे मिळतील, आम्हाला देणं बंधनकारक आहे. एखाद्याचा जीव गेला दादा, ऐकून घ्या. देणार कधी सर? 7 दिवसाच्या आत देतो. हे बघा, सगळ्यांच्या पुढे बोलतोय तुमचा दादा. मी काय सांगतोय, 7 दिवसात फोन लागला नाही सर. फोन लागला की तुम्ही ऑफिसवर भेटायचं कोण? आज सोमवार आहे, तुम्ही प्रकरण आज दाखल करा. पुढच्या सोमवारपर्यंत तुम्हाला मोबदला देण्याची जबाबदारी आमची. ठीक. आता काय बोलू याच्यापेक्षा? तुमचे मित्र हे काढतायत, काय काढा ना. मी तुम्हाला तेच सांगतोय, बिलकुल काढा. आम्ही तुम्हाला कुठल्याही प्रकारचं खोटं आश्वासन देत नाही आहोत. परंतु दादा, माझी विनंती आहे की कृपया करून हा मलबा. सर, आम्हाला चांगलं वाटू लागला का? मला ऑफिसमध्ये येऊन करणार का? मी तुम्हाला आज जागेवर येऊन तुम्हाला विश्वास देतोय की तुम्हाला ऑफिसमध्ये येऊन भेटतो. मी भेटले नाही सर. सरांकडे गेलो, आयुक्त सरांकडे. चलो बाकी जसं तुम्ही काय सांगितलं, मी तुमच्याकडे 2 वेळेस येऊन गेलो सर. फोनच लागले, एक बेल वाजू लागला सर. नंबर सेव्ह नसेल तर रिसिव्ह नंबर नाही. हा नंबर आहे ना यांच्याकडे. दुसरा मोबाईल घ्या ना. तुम्हाला दाखवतो. दादा बोललोय मी तुम्हाला. प्रस्ताव दाखल केल्यानंतर 7 दिवसाच्या आत आम्ही देणं बंद नाही होणार. सर कोणत्या हिशोबाने? तुमचा नंबर आहे. मला आजच तुम्ही दुपारनंतर तुमचा प्रस्ताव दाखल करा. तुम्हाला कुठल्या पद्धतीने द्यायचं कमी करा ना. सर, आम्ही सहकार्य करायला तयार आहे. तुम्ही सहकार्य करा. माझी मोठी वडील बोला. दादागिरी करायची आम्ही प्रेमाने सांगतो की तुम्हाला प्रेमाने सांगतो.
काय म्हटलं दादा रेकॉर्डच्या पुढे बोललो मी उद्या सकाळी का अशा पद्धतीने तुम्ही करणार असेल तर मग सर, सगळ्याच गोष्टी होत असेल ना दादा कोणाकडे दाखल करू? सर जागेवर सर जागेवर सर जागेवर कोणाकडे दाखल करायचं? सगळा प्रस्ताव तुम्ही वैयक्तिक माझ्याकडे दाखल करा, मी तो सगळ्या डिपार्टमेंटकडे क्लिअर पक्ष बोलले सर, मी उद्या सकाळी भेटाल, मी उद्या सकाळी तुम्हाला भेटाल. आता फक्त मला नाही सर, नाही, ही जागा आमची आहे. जोपर्यंत मोबदला देत नाही महानगरपालिका ती तुमची नाहीये, हे तुम्ही एक्सेप्ट केलेली आहे, तुम्ही एक्सेप्ट केलेली आहे. नाही रस्ता नाहीये, रस्त्यावर नाही, हा रस्ता आहे, हा रस्ता आहे, ती जागा आमची आहे, सध्या आमची जागा आहे, त्याचे मालक आम्ही आहे. तुम्ही मागच्या बाजूला करा, बाकी माझं काही म्हणणं नाही. असा तुम्ही मोबदला दिल्याशिवाय आम्ही एक विटकर देणार नाही सर, एक विटकर देणार नाही सर तुम्हाला. तुम्हाला काय करायचं सर? मारायचं, आतमध्ये टाकायचं, आम्ही सगळ्याला तयार आहे. आम्ही काय करणार, आम्ही सगळ्या गोष्टीला तयार आहे. आपण शहराचा आम्ही पण तयार आहे ना सर, आम्ही तयार आहे ना. 2 महिन्यापासून कुठे आहे महानगरपालिका सर? 2 महिने झाले पाठवून. प्रस्ताव दाखल करा. अरे सर, कोणाकडे करायचं मी तेच सांगू लागलो. आता तुम्ही शब्द दिला उद्या या, आम्ही आलो. मागे लागू द्या. नाही, आमची जागेला हात लावायचा नाही. त्या दिवशी पण मी सरांशी बोललो, त्या मॅडमनी बोलणं करून गेलं. सरांनी सांगितलेलं तुम्हाला मोबदला देणार शब्दाचा मान जास्त आहे का महानगरपालिका सर? कोटापेक्षा जास्त आहे का महानगरपालिका सर? तुम्ही पेपर पाहायला तयार नाही. कोणाची जबाबदारी? महानगरपालिका देणारच आहे ना. मग 2 महिन्यापासून कुठे आहे महानगरपालिका? तुम्ही 2 महिने झाले पाडल्यानंतर तुम्ही म्हणता 7 दिवसात देऊ. अरे नाही लागे त्याची कॅन्सल झालं म्हटलं ना. मालमत्ता धारक जो अभी बोल रहे थे, उनको मुआवजा देने की आपने बात कही है, तो वो प्रक्रिया कैसे होगी? मुआवजा देने के लिए पहले तो प्रकरण उन्होंने दाखिल करना जरूरी है. अभी उनका टूटने के बाद वो कोर्ट में है. कोर्ट का जो है वो लैंड डिस्प्यूट है. वो रास्ते पे अगर कोई भी चीज़ बना रहे हैं तो उसकी परमिशन पहले तो ज़रूरी है. अभी वो बहुत पुराना स्ट्रक्चर था तो वो धोखादायक स्थिति में आ चुका था. डिलिमिटेटेड बिल्डिंग थी वो, तो हमने उसके आधार पे उसको निकाल दिए. मगर आज के डेट में अगर उनको मुआवजा चाहिए, उनका लैंड एक्विजिशन के प्रोसीजर फॉलो करनी होगी, उसके लिए प्रस्ताव दाखिल करना चाहिए. मगर आपने देखा कि वो रास्ते के बीचों बीच मलबा रख के वो जानबूझ के प्रशासन को ये करने की कोशिश में है. मगर हमने आज उनको बोला है कि आप कल आके हमसे मिलिए, जो भी उसका मुआवजा है वो आपके सामने बोला जाएगा. अगर उसके बाद वो हम ही भरते हैं तो हम उसके बाद में कार्रवाई करेंगे. मगर रास्ते पे कोई भी मलबा हम इसके बाद में नहीं देखना चाहते हैं और उसको निकालने के लिए म्यूनसिपल कॉर्पोरेशन सख्त कार्रवाई करेंगे. थैंक यू.